सगळे चला सगळे दमादमाने ऊन लागतंय म्हणावं म्या. सध्या उन्हाची तीव्रता वाढली, यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची वेळ ही सकाळी 7:30 ते 12:30 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये हे गरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत असतात. 12:30 वाजता शाळा सुटल्यानंतर ह्या मुलांना 1 ते 2 किलोमीटर चालत पायपीट करीत घरी जावे लागते. सध्या 12च्या नंतर उन्हाची तीव्रता भयंकर वाढली असून सूर्य आग ओकत असल्यामुळे ह्या शाळकरी मुलांना उन्हाचा संघर्ष करावा लागतोय. या आग ओकणाऱ्या सूर्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मुलांना चक्कर येण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे युवा सेनेच्या वतीने अकलूजचे प्रांताधिकारी विजया पांगरकर यांना युवा सेनेच्या वतीनं निवेदन देऊन शाळेची वेळ 7:30 ते 11:30 करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा युवा सेनेच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिलाय. सध्या जिल्हा परिषद शाळेचं टायमिंग 7:30 ते 12:30 केलेलं आहे आणि उन्हाचा एवढा तडाखा वाढलेला आहे, उन्हाची एवढी दहाकता वाढलेली आहे, त्यामुळे मुलांना 12:30ला घरी जाणं शक्य नाही. प्रत्येक शाळेतला मुलगा कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर त्याला चालत जावं लागतं आणि त्या उन्हाच्या उष्णतेमुळं मुलांना ते शक्य होत नाही. ह्या ECमध्ये बसणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि AC मध्ये बसणाऱ्या या शिक्षण मंत्र्याला मी विनंती करतो की तुम्ही 12:30ला तुमच्या ACमधून 5 मिनिटासाठी बाहेर या आणि 1 किलोमीटर अंतर चाला, म्हणजे तुम्हाला त्या उन्हाची दहाकता समजेल किती आहे. या चिमुकल्यांना सध्या तरी ते उन्हाची दहाकता सहन होत नाही. तरी मी आपणास विनंती करतो की तुम्ही 7:30 ते 11:30 हे शाळेचं टायमिंग करण्यात यावं, ही शिवसेनेच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो.